म्हणतात ना, म्हातारपणात आपल्या बायकोची साथ असणं खूप गरजेचं असतं. कारण म्हातारपणात आपली काळजी आपली बायकोच घेते. आणि ती जर आपल्याला आयुष्याच्या अर्ध्यावर सोडून गेली, तर मग मात्र पुरुषाचं जगणं कठीण होऊन जातं. कारण त्याला प्रत्येक गोष्टीवर, जेवण खाण्यावर, कपडे धुणे याच्यासाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहावं लागतं. आणि तसेच बापूरावांच्या बाबतीत झालं होतं. बापूराव कायमच आपल्या सुनांवर अवलंबून राहायचे. कारण जेवण नाश्ता त्यांच्या सुना त्यांना वेळेवर देतच नसायच्या. जशा त्यांची बायको त्यांना देत असायची. जेव्हापासून त्यांची बायको देवाघरी गेली होती, तेव्हापासून बापूरावांच्या आयुष्यात खडतर प्रवास सुरू झाला होता. बापूराव चांगल्या ठिकाणी कामावर असल्यामुळे त्यांच्या रिटायरमेंट नंतर त्यांना चांगल्या प्रकारे पैसे मिळणार होते. आणि त्या पैशांवरच त्यांच्या सुना आणि दोन्ही मुलं टपून होते. पण बाबा रिटायरमेंट झाल्यानंतर घरी राहणार होते. आणि घरी राहिल्यामुळे त्यांचा चहा नाश्ता, जेवण, त्यांचे कपडे, त्यांचा सगळं काही गोष्टी पुढे पुढे करावं लागणार होतं. आणि याच गोष्टींचा ते चौघे विचार करत होते. एके दिवशी सकाळी सकाळी बापूराव चहा घेत असताना किचनमध्ये त्यांची मोठी सून सीता आपल्या नवऱ्याला म्हणाली, "अहो, उद्या बाबा रिटायर होणार आहेत ना? मग काय ते उद्यापासून दिवसभर घरातच असणार का?" मोठी सून सीता आपल्या नवऱ्याला सुहासला म्हणाली. सुहास म्हणाला, "हो सीता, हा काय प्रश्न आहे तुझा? आता बाबा घरात राहणार नाहीत तर मग आणखी कुठे जाणार आहेत?" ती म्हणाली, "म्हणजे आता मला दिवसभर त्यांची सेवा करावी लागणार. 4 वेळा चहा पाणी नाश्ता जेवण बापरे. अहो, तुम्ही तर त्या दिवशी म्हणत होतात की आता फक्त काही दिवसच मला बाबांची सेवा करावी लागणार. त्यानंतर नाही, मग आता तर बाबा पूर्ण दिवस डोक्यावर बसून नुसत्या ऑर्डर्स सोडतील. कधी हे द्या कधी ते द्या. पूर्ण दिवस मी हेच काम करत राहू का?" सीता रागाने म्हणाली. तेव्हा सुहास म्हणाला, "एकदा बाबांच्या रिटायरमेंटचे पैसे येऊ देत." बाबा म्हणत होते रिटायर झाल्यानंतर ते त्यांच्या सर्व प्रॉपर्टीची वाटणी आणि त्यांना जे पैसे मिळणार आहेत, ते तुम्हा दोघा भावंडांमध्ये अर्धे अर्धे वाटून देईन. मग वाटणी झाल्यानंतर आम्ही दोघे भाऊ सुद्धा वेगवेगळे राहणार. मग तेव्हा आपण बाबांना कायमचे निलेशकडे पाठवून देऊ. फक्त एकदा प्रॉपर्टीची वाटणी होऊ देत. पण सीता, तोपर्यंत तुला बाबांची सेवा करावी लागेल. तसेही मी तर तुझ्या आधीच विचार केला आहे की मी काही आयुष्यभर बाबांना आपल्या सोबत ठेवणार नाही. त्यामुळे तू त्यांची अजिबात काळजी करू नकोस." नवरा तिच्या मनातले बोलला. त्यामुळे सीता खुश होऊन म्हणाली, "हो, मी सुद्धा त्याच दिवसाची वाट पाहत आहे की कधी एकदा बाबांची प्रॉपर्टी आपल्या हातामध्ये येईल आणि कधी ते एकदा इथून जातील." तशाच प्रकारे बापूरावांची धाकटी सून माधुरी सुद्धा आपल्या नवऱ्याला निलेशला म्हणाली, "बाबा उद्या रिटायर होणार म्हणून ते खूप खुश असतील. पण मी मात्र खूप दुःखी आहे. उद्यापासून बाबा दिवसभर घरात राहणार म्हणजे आमचे स्वातंत्र्य तर पूर्णपणे संपणार. आणि वरून त्यांना वेळेवर चहा नाश्ता, 2 वेळचे जेवण द्या ते वेगळेच. कमीत कमी ते जेव्हा ऑफिसला जात होते, तेव्हा सकाळ सकाळी घरातून बाहेर जायचे. आणि मग त्यानंतर रात्रीच त्यांचा चेहरा पाहायला मिळायचा. पण आता अख्खा दिवस त्यांचा चेहरा पाहावा लागणार. शी बाई, अहो, तुम्ही असे भूम्यासारखे माझ्याकडे का बघत आहात? काहीतरी बोला, मी तुमच्याशी बोलते. निलेश, यातून काहीतरी मार्ग काढा, जेणेकरून मला त्यांची सेवा करावी लागणार नाही. असेही उद्यापासून दिवसभर बाबांचा चेहरा पाहण्यात मला काही इंटरेस्ट नाही." निलेश म्हणाला, "माधुरी, हे विसरू नकोस, जर तू बाबांची सेवा केलीस तरच आपल्याला मेवा मिळणार आहे. तू विसरलीस का बाबांच्या रिटायरमेंटचे पैसे येणार आहेत?" आणि बाबा त्या पैशांची सुद्धा काही बोलत नव्हते. आणि त्यामुळे दोघी सुना सासऱ्याची सेवा करण्यास टाळाटाळ करू लागल्या. नेहमीप्रमाणे आज सुद्धा बापूराव सकाळी लवकर उठले आणि पेपर घेऊन वाचत बसले. काही वेळाने किचनकडे पाहत म्हणाले, "माधुरी बेटा, जरा माझा नाश्ता घेऊन ये. नाश्त्यानंतर मला माझी औषधे सुद्धा घ्यायचे आहेत." तेव्हा माधुरी म्हणाली, "बाबा यांना ऑफिसला जायला उशीर होत आहे. त्यामुळे आता तर मी यांच्यासाठी टिफिन बनवत आहे. तुम्ही मोठ्या जाऊबाईंना सांगा तुम्हाला नाश्ता द्यायला."
असे बोलून माधुरी स्वयंपाक खोलीत निघून गेली. मग बापूरावांनी आपल्या मोठ्या सुनेला, सीताला आवाज दिला. पण अनेकदा आवाज दिल्यानंतर सीता आली आणि म्हणाली, काय झाले बाबा, तुम्ही का कोकलत आहात माझ्या नावाने? तिचे सासरे म्हणाले, अग बाळा, मला औषधे घ्यायची आहेत. पण अजूनही तुम्ही दोघींनी देखील मला नाश्ता दिला नाही म्हणून बोलावत होतो. सीता म्हणाली, अहो बाबा, मला वाटले की माधुरीने तुम्हाला नाश्ता दिला असेल. पण सॉरी, आता मी यांच्या सोबत बाहेर निघाली आहे. तुम्ही असे करा, आज माधुरीलाच नाश्ता बनवायला सांगा. सासरे काही बोलणार तेवढ्यात सीता तिथून निघून गेली. थोडक्यात काय तर दोघी सुनांनी एकमेकींवर टोलवाटोलवी केली. त्यामुळे बापूरावांना आज सकाळचा नाश्ताच मिळाला नाही. आणि त्यांनी शेवटी बाहेर जाऊन नाश्ता केला. कारण त्यांना औषधे घ्यायची होती. दुसऱ्या दिवशी माधुरी आपल्या मोठ्या जावेला सीताला म्हणाली, वहिनी, मला तर ह्या म्हाताऱ्याची सेवा करायला अजिबात आवडत नाही. आणि मी याची सेवा यापुढेही करणार नाही. अहो, हा म्हातारा नुसता आपल्याला राबवून घेतोय. आपल्यासमोर त्याच्या रिटायरमेंटच्या पैशांचे नाव सुद्धा काढत नाही. तेव्हा सीता म्हणाली, बरोबर बोलतेस तू, म्हणूनच आता यापुढे या म्हाताऱ्याचे एकही काम ऐकायचे नाही. बसू देत तसाच उपाशी, तेव्हाच त्याला अक्कल येईल. आणि तेव्हापासून दोन्ही सुनांनी ठरवले की आता जेव्हा केव्हा जयवंतराव काही काम सांगतील तेव्हा मोठी सून म्हणेल की धाकटीला सांगा. आणि धाकटी म्हणेल की मोठीला सांगा. अशा प्रकारे बापूरावांना दोन्ही सुनांकडून ना जेवण मिळेल ना नाश्ता. आणि वैतागून शेवटी त्यांनाच स्वतःचे काम स्वतःच करावे लागेल. असेच एके दिवशी जयवंतरावांना खूप खोकला येत होता. त्यामुळे त्यांनी दोन्ही सुनांना गरम पाणी द्या म्हणून आवाज दिला. तेव्हा दोन्ही सुना एकत्र येऊन म्हणाल्या, स्वतः किचन मध्ये जाऊन पाणी घ्यायला वेळ लागतो का? हे बघा बाबा, आजपासून तुम्ही स्वतःचे काम स्वतःच करायचे, सारखे सारखे आम्हाला बोलवायचे नाही. आणि तसेही आम्हाला घरांमध्ये इतर बरीच कामे करायची असतात. तुमचे काय, तुम्ही तर रिटायर झालात, पण आम्ही नाही. बापूरावांना आपल्या सुनांचे बदललेले वागणे समजत नव्हते. ते आपली पत्नी शांताच्या फोटोकडे पाहून रडायला लागले. आणि म्हणाले, बघतेस ना शांता, तू गेलीस आणि माझी काय अवस्था झाली आहे. आज जर तू जिवंत असतेस तर आपण दोघांनी एकमेकांची सुख दुःख वाटून घेतली असती. का गेलीस तू मला सोडून? असे बोलत असताना त्यांचे डोळे पाण्याने भरले. आणि त्यांना त्यांचे मागचे दिवस आठवायला लागले. बापूराव आणि शांताबाई यांना 2 मुले, सुहास आणि निलेश, आणि एक मुलगी अंजली होती. बापूराव दूरसंचार विभागात क्लर्क म्हणून काम करत होते. ते आपल्या आई वडिलांचे एकुलता एक मुलगा असल्यामुळे घराची सर्व जबाबदारी त्यांच्यावरच होती. त्यांनी आपल्या आई वडिलांची सेवा करण्यात काहीच कसर सोडली नव्हती. बापूरावांच्या आईची एक किडनी खराब झाली होती. त्यावेळेस सुद्धा त्यांनी पैशांची पर्वा न करता आपल्या आईचे सर्वात चांगल्या हॉस्पिटलमध्ये उपचार केले होते. त्यावेळेस त्यांनी आईच्या उपचारासाठी लाखो रुपये खर्चही केले होते. पण खूप प्रयत्न करूनही ते आपल्या आईला वाचवू शकले नाहीत. तेव्हा बापूरावांचे वडील त्यांना म्हणाले होते की, बाळा, तू आणि सुनबाईने आम्हा म्हातारा म्हातारीची खूप सेवा केली आहे. तू पाहशील तुझी मुले आणि त्यांच्या बायका सुद्धा तुम्हा दोघांची खूप सेवा करतील. पण आज त्यांच्या सुना त्यांना जी काही वागणूक देत होत्या, ते पाहून त्यांना आपल्या पत्नीची शांताबाईची खूप आठवण यायला लागली. ते विचार करत होते, मुलांचे लग्न झाल्यावर त्यांना त्यांचे आई वडील नकोशी वाटतात का? दोन्ही मुलांचे लग्न झाल्यानंतर शांताबाई नेहमी आपल्या पतीला म्हणायच्या, मुलांचे लग्न झाल्यापासून मुले आणि सुनांमध्ये खूप बदल झाला आहे. ते सर्वजण त्यांना आपल्याबद्दल काळजी आणि प्रेम आहे असं फक्त दिखावा करत आहेत. पण खरे सांगायचे तर त्यांच्या मनामध्ये फक्त लोभ आहे. तेव्हा बापूराव यांना आपल्या पत्नीचे बोलणे चुकीचे वाटायचे. ते म्हणायचे, अगं शांता, माहित नाही पण का तुम्हा बायकांना मुलांचे लग्न झाल्यानंतर मुलगा सुनेचा झाला आणि तो आपला राहिलेला नाही असे का वाटते? अग, आपल्या सुना लक्ष्मीच्या पावलांनी आपल्या घरी आल्या आहेत. आणि तू चक्क तुझ्या घरामध्ये आलेल्या लक्ष्मीवर संशय घेत आहेस. पण आज मला समजले आहे, माझी बायको नेहमी खरेच बोलत होती. पण तेव्हा मी तुझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत होतो.
बहुतेक शांताला कळून चुकले होते की म्हातारपणात तिची कोणीही त्यांची सेवा करणार नाही. त्यामुळेच तर ती लवकर वर गेली. शांता, मीही तुझ्यासोबत वर आलो असतो तर खूप चांगले झाले असते. असे बोलत असताना ते आपल्या पत्नीच्या फोटोकडे पाहून रडायला लागले. तेव्हा अचानक त्यांच्या मोबाईलची रिंग वाजली. त्यांच्या मुलीचा अंजलीचा फोन आला होता. अंजली म्हणाली, बाबा कसे आहात तुम्ही? बापूराव आपल्या मुलीचा आवाज ऐकून खूप खुश झाले. त्यांना आपल्या मुलीला कोणतेही टेन्शन द्यायचे नव्हते. त्यामुळे ते म्हणाले, मी ठीक आहे बाळा. तरीही अंजली आपल्या बाबांच्या आवाजावरून म्हणाली, बाबा, पण तुमच्या आवाजावरून तर मला असे वाटते की तुमची तब्येत काहीशी ठीक नाही. तेव्हा बाबा म्हणाले, नाही बाळा, आता वय झाले त्यामुळे तब्येतीत चढ-उतार चालायचेच. बेटा, मला जरा खोकल्याचा त्रास होतोय, बाकी काही नाही. ठणठणीत आहे तुझा बाबा. तू अजिबात काळजी करू नकोस. अंजली म्हणाली, मग सुहास दादाला घेऊन चांगल्या डॉक्टरकडे जा. सतत खोकला येणे देखील चांगले नाही. अंजली दुसऱ्या शहरामध्ये राहत होती, जे साधारण 5 तासांच्या अंतरावर होते. ती म्हणाली, बाबा, तुम्हाला भेटण्याची खूप इच्छा होत आहे. पण माझ्या मुलांच्या परीक्षा सुद्धा जवळ येत आहेत. त्यामुळे आता तर मी येऊ शकणार नाही. पण तुम्ही डॉक्टरकडे जा आणि तुमची औषधे वेळेवर घेत जा आणि स्वतःची काळजी घ्या. जयवंतराव म्हणाले, हो बाळा, तू माझी अजिबात काळजी करू नकोस. असं बोलत असताना त्यांना खोकल्याची जोरात उबळ आली. तेवढ्यात त्यांची मोठी सून सीता म्हणाली, हे काय बाबा, हो किती खोकत आहात तुम्ही? खोकताना तोंडावर हात ठेवून खोकत जा. इथे घरामध्ये आमची लहान मुले आहेत. तुमच्यामुळे आम्हाला किंवा आमच्या मुलांना सुद्धा खोकला झाला तर काय करायचे? तुमचे सर्व आयुष्य जगून झाले आहे. पण आम्हाला अजून खूप जगायचे आहे. अहो, तुम्हाला घरात बसून फक्त आरामच तर करायचा आहे. पण आम्हा सर्वांना तर दिवसभर घरातील कामे करावी लागतात. मुलांची शाळा, त्यांचा अभ्यास आणि स्वयंपाक घर सुद्धा सांभाळावे लागते. यानंतर यापुढे कधीही खोकताना तोंडावर हात ठेवत जा. त्यानंतर धाकटी सून तरी कशी बर बोलायला मागे राहणार होती. ती म्हणाली, बाबा, मी तर म्हणते, तुम्ही तुमच्या खोली बाहेर जास्त येतच जाऊ नका. जयवंतराव बिचारे स्वतःसाठी फक्त गरम पाणी घ्यायला आले होते, जे त्यांनी आपल्या सुनांना मागितले होते. पण तेव्हा त्या दोघी म्हणाल्या की स्वतः येऊन घ्या. आणि आता ते स्वतः गरम पाणी घेण्यासाठी आले तर बरेच काही ऐकवत होत्या. दुसऱ्या दिवशी रविवार होता. मुलांनी आणि सुनांनी बाहेर फिरायला जाण्याचा प्लान बनवला. घरातील वॉशिंग मशीन खराब झाली होती. त्यामुळे बापूरावांची 4 दिवसांची कपडे धवायची तशीच पडले होते. त्यांना ठाऊक होते की त्यांच्या सुना बाहेर फिरायला जाण्याचा प्लान बनवला. घरातील वॉशिंग मशीन खराब झाली होती. त्यामुळे बापूरावांचे 4 दिवसांचे कपडे तसेच पडले होते. त्यांना ठाऊक होते की त्यांच्या सुना त्यांना प्यायला पाणी देत नाहीत. तर त्यांचे कपडे मशीनला लावणे खूप दूरची गोष्ट आहे. त्यामुळे बापूराव स्वतः कपडे धुवायला बसले. जेव्हा दोन्ही मुलांनी आपल्या वडिलांना कपडे धुवताना पाहिले, तेव्हा निलेश म्हणाला, बाबा, आम्ही दोन्ही भावांनी तुम्हाला याआधी अनेकदा प्रॉपर्टीची वाटणी आणि पैशांची वाटणी करायला सांगितले होते, पण तुम्ही केली नाहीत. मग आता त्याचा परिणाम पाहताय ना. तुमच्या 2 सुनांपैकी एकही जण तुमची सेवा करायला तयार नाही. अहो बाबा, जास्त नाही, पण थोडे पैसे जरी दिले असते तर त्या दोघींनी तुम्हाला गादीवरून उतरू दिले नसते. आम्ही सर्वांनी तुमची सेवा केली असती. दुसरा मुलगा संजय म्हणाला, हा बाबा, तुम्ही तर म्हणाला होतात की तुमच्या रिटायरमेंट नंतर तुमची सगळी प्रॉपर्टी आणि पैशांची वाटणी कराल. मग आता 2 महिने झाले तुम्हाला रिटायर्ड होऊन आणि तुम्ही अजूनही आम्हाला काहीही का दिले नाही? बापूरावांना आपल्या मुलांची आणि सुनांचा हेतू समजला होता. म्हणूनच तर त्यांनी अजूनही कोणाला काहीही दिले नव्हते. जेव्हा त्यांच्या लक्षात आले होते की मुले आणि सुनाची नजर तर फक्त त्यांच्या प्रॉपर्टीवर आणि पैशांवर आहे, तेव्हापासून ते सावध झाले होते. त्यांच्या मनात सतत हाच विचार यायचा की अजून त्यांच्या हातामध्ये प्रॉपर्टी आली नाही तर त्यांनी माझी ही अवस्था केली आहे.
उद्या जर या लोकांना मी माझे सर्व काही देऊन बसलो तर कोणास ठाऊक हे लोक माझे काय हाल करतील. आजही हाच विचार करत करत ते बिचारे आपले कपडे धुवत होत. तेवढ्यात त्यांची मुलगी अंजली आपल्या माहेरी येऊन पोहोचली. दरवाजा उघडा होता, त्यामुळे ती सरळ घरात आली. जेव्हा तिने तिच्या बाबांना बाथरूम मध्ये कपडे धुताना पाहिले, तेव्हा तिला खूप धक्का बसला. ती म्हणाली, बाबा, तुम्हाला दोन दोन सुना असताना सुद्धा तुम्ही कपडे का धुवत आहात? चला उठा आणि पटकन बाहेर या. असे म्हणत तिने तिच्या बाबांना हाताला धरून उठवले. बापूराव खोकत खोकत बाहेर आले. अंजली म्हणाली, दादा, वहिनी, कुठे आहात तुम्ही सर्वजण? अंजलीचा आवाज ऐकून दोन्ही भाऊ आणि भावजया ज्या आपल्या खोलीमध्ये फिरायला जाण्याची तयारी करत होते, ते सर्वजण बाहेर आले. तेव्हा सीता म्हणाली, अरे ताई, तुम्ही अचानक इथे कशा? सांगून आल्या असतात तर. अंजली म्हणाली, वहिनी, जर सांगून आले असते तर तुम्हा लोकांचा खरेपणा मला कसा ठाऊक झाला असता? आणि माझ्या बाबांना असे कपडे धुवत असताना कसे पाहू शकले असते? ती मोठ्या भावाला म्हणाली, दादा, आज तुम्हा दोघांना माझा भाऊ म्हणायला सुद्धा मला लाज वाटते. अरे, ह्या दोघी तर बाहेरून आल्या आहेत, पण तुम्हा दोघांना बाबांबद्दल जराही प्रेम वाटत नाही. तुम्ही लोक बाबांना असे बाथरूम मध्ये कपडे कसे काय धुवू देत होतात? आज तुम्ही सर्वजण माझ्या नजरेमध्ये पडलात. हे बघा, मी तुम्हा चौघांविरुद्ध वृद्ध वडिलांना त्रास दिला म्हणून पोलिसात तक्रार दाखल करू शकते. अंजली असे बोलताच दोघे भाऊ आणि भावजया खाली मान घालून उभे होते. त्यांनी आपल्या वडिलांना रिटायरमेंट नंतर सुख देण्याऐवजी दुःख दिले होते. अंजली म्हणाली, बाबा, तुम्ही माझ्या सोबत चला. आजपासून तुम्ही माझ्यासोबत माझ्या घरी राहणार आहात. हे तर चांगले झाले. त्या दिवशी तुमच्याशी फोनवर बोलत असताना त्यावेळी मी फोन बंद केला नव्हता, आणि मला या दोघी तुम्हाला जे काही बोलत होत्या ते मी ऐकले. आणि तेव्हा मला समजले की माझ्या बाबांना इथे किती मानसन्मान मिळत आहे. आणि म्हणूनच मी हे पाहायला आले होते की माझे बाबा रिटायर झाल्यावर कसे आयुष्य जगत आहेत. तिने पर्समधून 500च्या 2 नोटा काढल्या आणि दोघा भावांच्या हातात पैसे देत म्हणाली, जमले तर या पैशांच्या बांगड्या भरा. एवढे बोलून अंजली वडिलांना सोबत घेऊन आपल्या घरी निघून गेली. थोड्या दिवसानंतर संजय आणि निलेश हा विचार करून घाबरत होते की बाबा त्यांचे सर्व पैसे त्यांच्या मुलीला तर देणार नाहीत ना. आणि शेवटी त्यांना जी भीती होती तसेच झाले. घर खाली करण्याचे पेपर्स घेऊन कोर्टाचा एक माणूस जेव्हा त्यांच्या घरी आला, तेव्हा त्या सर्वांच्या चेहऱ्यावर 12 वाजले होते. ते चौघेही आपल्या वडिलांची माफी मागण्यासाठी बहिणीच्या घरी गेले. पण बापूराव त्यांस म्हणाले, नालायकांनो, मी तुमचा बाप आहे. मला तुमचे चेहरे बरोबर वाचता येतात. तुम्ही दोघे आपले वडील बहिणीकडे जाऊन राहिले आहेत. याचे तुम्हाला वाईट वाटले नाही तर इथेच जर मुलीकडे राहून तिला सर्व संपत्ती देणार तर नाही याची तुम्हाला भीती वाटते आहे. तुम्ही तर माझ्या प्रॉपर्टी आणि पैशांच्या लोभीपणामुळे माझी माफी मागत आहात. पण अंजली सोबत राहून मला माझ्या वडिलांचे एक वाक्य आठवले. ते म्हणायचे की जयवंत, तू माझी खूप सेवा केलीस. अशीच सेवा तुझी मुले आणि सुना सुद्धा करतील. आणि हे वाक्य 16 आणे सत्य आहे. कारण तुम्ही मुले नाहीत तर माझी मुलगी माझी दिवसरात्र सेवा करत आहे. आणि म्हणूनच मी आज हे जाहीर करतो की मी माझे सर्व काही माझ्या मुलीच्या नावे करणार आहे. अरे मूर्खांनो, त्या दिवशी ऑफिसमध्ये माझ्या रिटायरमेंटच्या कार्यक्रमात तुमची नजर फक्त माझ्या पैशांच्या बॅगवर होती. पण खरे सांगायचे तर त्यात पैसेच नव्हते. तुम्हाला एवढीही अक्कल नाही की रिटायरमेंटचे पैसे कोणी बॅगमध्ये देतात का? पैशांची बॅग माझ्याकडे द्या, मी सांभाळतो, असे तुम्ही दोघेही म्हणत होतात. तेव्हा मला तुमची परीक्षा घ्यायची होती आणि तुम्ही त्या परीक्षेत नापास झाला आहात. हे बघा, तुम्ही चौघेही निघा इथून. यापुढे माझी मुलगी तिच्या मर्जीने काय करेल ते करेल. तुम्ही 2 मुले फक्त नावाला आहात, ज्यांना वडील नको पण त्यांची प्रॉपर्टी हवी आहे. पण आजपासून माझी अंजली माझी मुलगी आणि माझा मुलगाही असेल, कारण ती मला सांभाळण्याचे कर्तव्य मुलगीच निभावत आहे. हे ऐकून दोन्ही मुलांनी बापूरावांचे पाय धरले.
पण त्यावेळेस बापूराव आपल्या मुलांना म्हणाले, आता तुम्ही माफी मागत आहात. पण जेव्हा मला तुमची गरज होती, त्यावेळेस तुम्ही मात्र मला प्रत्येक गोष्टीत त्रास दिला आहे. तुमच्या बायकांनी आणि प्रत्यक्षात तुम्ही सुद्धा जेव्हा तुम्ही लहान होतात, त्यावेळेस तुझ्या आईने आणि आम्ही तुमच्या प्रत्येक गोष्ट प्रत्येक लाड तुमचे पुरवले. तुमच्या शिक्षणासाठी तुमच्या आवडीनिवडीची कपडे आणि प्रत्येक सणासुदीला तुमच्या आवडीचे जेवण सगळ्या गोष्टी केल्या. पण जेव्हा माझ्यावर वेळ आली, त्यावेळेस मात्र तुम्हाला फक्त माझ्या रिटायरमेंटचे पैसे तुम्हाला दिसत होते. अरे मुलांनो आणि सुनांनो, तुम्हाला हे का कळत नाहीये का? तुम्हालाही म्हातारपण भोगावे लागणार आहे. आणि त्यावेळेस मात्र तुमची मुलं तुमच्याशी तशीच वागतील हे तुम्ही लक्षात ठेवा. तुमच्या आईच्या मृत्यूनंतर मी पूर्णपणे एकटा पडलो होतो. पण तुम्हाला त्यावेळेस माझी कधीही काळजी वाटली नाही. प्रत्येक गोष्ट मला तुमच्याकडे मागायला लागायची. आणि त्यावेळेस तुम्ही रागराग करून त्या गोष्टी पूर्ण करायच्यात. पण तुम्ही लहान असताना आम्ही कधीही तुमच्याशी असं वागलो नाही. मग तुम्ही असे का वागता आई वडिलांशी? तुमच्या म्हातारपणात तुमची मुलं तुमच्याशी त्याच पद्धतीने वागली तर तुम्हाला कसं वाटेल? याची जरा जाणीव ठेवा. कारण आपण जसं वागतो बोलतो, आपण जसं कर्म करतो तसंच आपल्याला त्याचा फळ मिळत असतं. जर तुम्ही माझ्याशी चुकीचं वागत असाल, तर तुमची मुलंही तुमच्याशी नक्कीच चुकीचं वागतील हे तुम्ही लक्षात ठेवा. बापूरावांचे हे बोलणं ऐकून मुलांना खूपच वाईट वाटलं. आणि त्यांनी बापूरावांची पुन्हा एकदा माफी मागितली आणि म्हणाले, बाबा आमच्याकडून फार मोठी चूक झाली होती. आम्ही लालची झालो होतो. पण यापुढे आम्ही तुमच्याशी असं कधी वागणार नाही. जसे तुम्ही आमची काळजी घेतली होती, तसेच आम्ही सुद्धा तुमची म्हातारपणात काळजी घेऊ. बापूरावांच्या दोन्ही मुलांनी आणि सुनांनी बापूरावांची माफी मागितली. आणि बापूरावांनी मग मोठ्या मनाने त्यांना माफ केलं. तर मग मित्र-मैत्रिणींनो, बापूरावांनी जी त्यांना शिकवण दिली ती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा.